सत्कारमूर्ती माझे मित्र श्रीधर कामत बांबोळकर, श्री चिमुलकर, शर्मिला यांना आपण तपस्वी म्हटलं आणि इथं उपस्थित जी मोजकीच मंडळी आहेत त्यांना सर्वांना मी नमस्कार करतो. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाने नाम घ्यावे मुखी त्याचे नाम, मिथ्या दे अनेक रे, मिथ्या दे अनेक रे, सत्य नाम एक रे, विष्णू कृष्ण जगन्नाथे करी तो विवेक रे. काही शब्द चुकले असतील पण पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी संगीतबद्ध करून आपल्या स्वराने चिंबक केलेला हा अभंग आपल्यापैकी अनेकांनी अनेक वेळा ऐकलेला असेल. तर अशा प्रकारची सुमधुर अशी भक्तिगीत काव्य रचना ज्यांनी केली ते गोव्यातील एक संत कवी, भजन गायक, कीर्तनकार आणि गोमंतकातील आद्य संगीत नाटककार असा ज्यांचा लौकिक आहे ते डोंगरे गावचे सुपुत्र कृष्णम भट्ट बांदकर यांचा आज जन्मदिवस. आणि हा जन्मदिवस आपण गोमंत रंगभूमी दिन म्हणून साजरा करतो. आज सम्राट क्लबच्या वतीनं या छोटेखानी समारंभात हा दिन साजरा झाला आणि त्यात एका रंगभूमीच्या सेवेसाठी आपलं तन मन धन वाहिलेल्या एका चित्रकाराचं, एका नाट्यकर्मीचा आपण सन्मान केला. आणि त्यासाठी पुढे आलेली संस्था म्हणजे सम्राट क्लब कपिलेश्वरी, ज्यांनी कला आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अत्यंत भरीव असं कार्य केलेलं आहे. आजपर्यंत त्यांनी आत्ता सांगितलं की त्यांना 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ज्यांचं बोधवाक्यच आहे की विश्व मानवाच्या संस्कृतीच्या मैत्रीचा अनुबंध, जगाला एकत्र करणारी सांस्कृतिक माध्यमं आहेत, त्या माध्यमातून संस्कृतीचे अनुबंध जोडणारी ही संस्था. या संस्थेत मी सुद्धा काही काळ होतो सर, तुम्हाला आठवत असेल 5-6 वर्ष मी सुद्धा सम्राट या नात्यानं काम केलेलं आहे. काही कार्यक्रम आमचं सूत्रसंचालन केलेलं आहे आणि संगीत संमेलनामध्ये मी बटाटवडे पण विकलेले आहे. पण तरी आज ज्यावेळी मी MIBK हायस्कूलमध्ये रुजू झालो त्यानंतर आमचा संबंध तसा तेवढा राहिला नाही, परंतु सम्राट क्लबबद्दल मला अतिशय आदर आहे. आणि आज या अशा कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाच्या अशा संस्थेनं एका नाट्यकर्मीचा जो सन्मान केला आहे त्याबद्दल सम्राट क्लबचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचं मी अभिनंदन करतो आणि आजच्या या रंगभूमी दिनाच्या, गोमंत रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आपले सूत्रसंचालक ते सुरुवातीपासून बोलत आहेत. अतिशय सुंदर असं यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं सूत्रसंचालन चालू होतं. त्यावेळी जे मी बोलायचं होतं ते बहुतेक भाग त्याने ऑलरेडी कव्हर केलेले आहे. तरीही या माणसाबद्दल 1-2 शब्द बोलणं अनिवार्य आहे. कारण जसा मी हौशी रंगभूमीचा विचार करतो त्यावेळी मास्टर नरहरिबुवा वळवेकर हे माझे गुरु.
आणि जेव्हा मी स्पर्धात्मक किंवा प्रायोगिक रंगभूमीचा विचार करतो त्यावेळी श्रीधरबाई हे माझे गुरु. कारण आर्यपॅरेस हायस्कूलमध्ये असताना आम्ही ज्यावेळी एकांकिका बसवत होतो त्यावेळी मी त्यांच्याकडून भरपूर शिकलेलो आहे. आणि सूत्रसंचालकाने त्यांचा जो परिचय करून दिलेला आहे तो खरं म्हणजे अल्प परिचय आहे. त्याच्यापेक्षा कैक पटीने त्यांचा रंगभूमीसाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे. आम्हाला मान्य करावं सुद्धा लागेल. त्यांनी त्यांना सूर्य म्हटलं, मला ते तसं योग्य वाटलं, तुम्हाला न वाटलं. परंतु अशा माणसाचा, अशा कलाकाराचा सन्मान होणं हे गरजेचं आहे. तुम्ही त्यांची नाटकं पाहिली असतील, त्यांच्या दिग्दर्शनाचा अनुभव तुम्ही घेतलेला असेलही, पण त्यांचा अभिनय पाहण्याची संधी आम्हाला बोकडबाग येथे त्यांच्या हौशी रंगभूमीवर पाहायला मिळायची. आणि आम्ही त्यावेळी सायकलनं बोकडबागला यायचो, कारण तेच आपल्याकडे एक साधन होतं, सायकलनं यायचो आणि त्यांची नाटकं बघायचो. आणि मी सांगतो तुम्हाला, ते अत्यंत विनोदी भूमिका, त्याचप्रमाणे अतिशय करुण भूमिका सुद्धा, करुण रसाच्या भूमिका सुद्धा ते अप्रतिमपणे रंगवत असत. मला अजूनही त्यांचा तो कळशी खांद्यावर घेऊन आई तुझी आठवण येते म्हणणारा दिगू अजूनही आठवतो. आई तुझी आठवण येते मध्येच आई आई असं म्हणत ते गाणं म्हणायचं. तो अभिनय मला अजूनही आठवतो. तर त्यांचा अभिनय सुद्धा मी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे आणि त्यांच्याकडून भरपूर शिकून घेतलेला आहे. आणि म्हणूनच स्पर्धात्मक रंगभूमी ज्यावेळी मी म्हणतो, प्रायोगिक रंगभूमी म्हणतो, त्यावेळी त्यांना मी गुरु मानतो. तर अशा माझा गुरुचा सन्मान आज तुम्ही केला. मला श्रीफळ त्यांना द्यायला लावलं, मी त्यांना शाल घेतले, बरं झालं. नाहीतर काय झालं असतं, शिष्याकडून गुरुचा सन्मान हे उलटं झालं असतं. ते एक प्रकारे तुम्ही चांगलं कार्य केलं. तर जे काय उपस्थित इथं रसिक आहेत, मला वाटतं मी धरून 15 जण आहेत, पण तरीही त्यांनी म्हटल्याप्रमाणे गर्दी असते. पण त्यांना उद्देशून आजच्या या दिनाविषयी काहीतरी बोलणं मला भागच आहे. रसिक हो, मी तुम्हाला रसिकच म्हणेन, कारण हा आजचा संगीत रंगभूमी दिन आहे. रसिक हो, माझे अगदी जवळचे मित्र नाटककार विष्णू सूर्या वाघ मला म्हणायचे की गोव्याच्या नव्या पिढीतील जे नाट्यकला क्षेत्राशी निगडीत कलाकार आहेत त्यांना कृष्णम भट बांदकर यांचं नावही माहीत नाही आणि त्यांचं कर्तृत्व तर त्यांना माहीतच नाही. मराठी संगीत रंगभूमीचा उदय हा डोंगरी गावातून झाला आणि त्याला कृष्णम भट बांदकर हे कारणीभूत ठरले. हे ऐतिहासिक सत्यही काही जणांना अजूनही माहीत नाही. खरं म्हणजे महाराष्ट्रानं काय केलंय की संगीत रंगभूमीचे हे जनकत्व अण्णासाहेब किर्लोस्करांना देऊन टाकलंय. हे मी त्यांचं वाक्य बोलतो. अण्णासाहेब किर्लोस्करांना आम्ही ते महाराष्ट्रामध्ये देऊन टाकलंय. आम्ही आंधळेपणानं त्यांची री ओढत राहिलोय. पण खरं म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्करांना पहिलं नाटक लिहिण्याची स्फूर्ती ही कृष्णम भट बांदकरांची नाटकं पाहूनच झाली. आणि मराठी संगीत रंगभूमीचा उदय हा डोंगरी गावातूनच कृष्णम भट बांदकरांच्या हस्ते झाला. हे ऐतिहासिक सत्य संशोधकांनी सुद्धा आज मान्य केलेलं आहे. तर प्रत्येक गोमंतकीयाला अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे. आणि त्यासाठी विष्णू वाघ यांनीच, मला वाटतं ते कला अकादमीचे अध्यक्ष असताना त्यांनीच हा दिवस
गोमंत रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्याची जी प्रथा सुरू केली ती आजपर्यंत चालू आहे. तर रसिक जन हो, गोव्यातील एक ज्येष्ठ नाटककार, जुन्या पिढीतील नाटककार, तुमच्या पिढीतील नाटककार कैलासवासी गोपाळकृष्ण गोबे, ज्यांनी धन्य ते गायनी काळ हे नाटक लिहिलं. आणि मला वाटतं यापैकी खूप जणांना माहीत असेल की रामबाबाच्या चरणी त्यांचा करुण अंत झाला होता. त्यांनी आपल्या गोमंतक या पुस्तकात कृष्णभट भानकराबद्दल भरभरून लिहिलेलं आहे. त्यांनी असं लिहिलंय की कृष्णम भटाने स्फुट रचना करून त्या काळी अमाप कीर्ती मिळवलेली होती. फक्त कीर्ती हा पैसा नाही, अमाप कीर्ती मिळवलेली होती. त्या काळी गोमंतकात असा एकही हिंदू माणूस सापडला नसता ज्याला कृष्णभट भानकराचं एकही पद माहीत नाही, त्याच्या तोंडी भानकराचं एकही पद घोळत नाही. आज सुद्धा रामनवमीच्या उत्सवाला विविध देवळातून जो झुला म्हटला जातो त्यातील काही झुले हे कृष्णभट भानकरांनी लिहिलेले आहेत. अजूनही ते म्हटले जातात. आता झुला हा मराठी भक्ती संगीतातील एक प्रकार आहे. आपल्या आराध्य दैवताच्या जे समूर्ती असते त्याला ते पालखीत करून झुलवायचं, त्याला झुला असं म्हणतात किंवा झुलवा असंही म्हटलं जातं. तर त्या झुलव्या प्रसंगी अजूनही कृष्णभटांनी लिहिलेले झुलवे म्हटले जातात. त्यांनी जी काव्य रचली त्यात गूढ गुंजन अजिबात नाही. ते अतिशय सरळ आणि सोप्या भाषेमध्ये त्या काव्य रचना आहेत आणि त्यामुळे त्या प्रत्येकाच्या ओठावर अजूनही घोळत आहेत. कारण त्यात एक ओज आहे, लालित्य आहे आणि मुख्य म्हणजे त्यात ध्येयता आहे. आणि म्हणूनच त्या काळी प्रत्येकाच्या ओठावर भानकरांची गीते घोळत होती. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रात मात्र अशा कोणाच्याच ओठावर भानकराची गीते आढळत नाही. किंबहुना इतर संतांच्या बाबतीत जसं झालंय तसं कृष्णभट भानकर हे नावही महाराष्ट्रात कोणाला तसं माहीत नाही. पण आपण त्याबद्दल थोडी माहिती करून घेऊया. त्यांनी माहिती दिलेलीच आहे सुरुवातीला, पण मी सुद्धा माझ्या वतीनं त्यात काही भर टाकण्याचा प्रयत्न करतोय. कृष्णभट भानकर हे त्यांनी सांगितल्याप्रमाणे डोंगरी गावात त्यांचा जन्म झाला. इसवी सन 1844 ते 1902 हा त्यांचा काळ. म्हणजे साधारण 58 वर्षांचा आयुष्य भानकर महाराजांना लागलं. त्यावेळी त्यांना भानकर महाराज म्हणत डोंगरी गावात. तर एका अत्यंत गरीब कुटुंबात जगन्नाथ भटजी यांच्या घरी कृष्णभट भानकरांचा जन्म झाला. अत्यंत गरीब परिस्थिती होती. ते भिक्षुकी करत 4 घरी जाऊन भिक्षुकी मागून ते आपला संसार चालवत असत. अशा घरात त्यांचा जन्म झाला आणि ते 1.5 वर्षाचे झाले असताना जगन्नाथ भटजींचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे चुलते मुकुंद भटजी यांनी त्यांचा पुढे कृष्णभटाचा सांभाळ केला. त्यावेळी गावात शिक्षणाची सोय नव्हतीच. पोर्तुगीजांचं राज्य होतं, शिक्षणाची सोय नव्हती. पण ते बुद्धीनं तल्लख होते. त्यांना शाळेत जायची आवड होती, शिक्षणाची आवड होती, पण ते जाऊ शकले नाही. परंतु त्यांनी रामायण, भागवत, भगवद्गीता यासारख्या ग्रंथांची पारायण करून संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवलं. बघा कसं प्रभुत्व मिळता येतं. संत वाङ्मयाचा, मराठी संत वाङ्मयाचा अभ्यास करून त्यांनी मराठी भाषा आत्मसात करून घेतली आणि ती अशा प्रकारे आत्मसात करून घेतली की ते मराठी आणि संस्कृत भाषेमधून स्वतः काव्य निर्मिती करू लागले, अभंग रचू लागले.
कीर्तनासाठी आख्यानं रचू लागले आणि स्वतः देवळात आणि मंदिरात जाऊन ते कीर्तनात करू लागले. त्यांना निसर्गदत्त गोड आवाजाची देणगी लाभलेली होती, म्हणून तो अत्यंत सुंदर अशा पद्धतीने ते गायनही करत. आणि त्यामुळे त्यांची कीर्तनं ऐकायला दूर दूरहून लोक डोंगरी गाणी त्यावेळी यायचे. पण एक मात्र गोष्ट खरी की त्यांनी कीर्तन करताना भक्ती रसाशिवाय कुठल्याही गीताचं कधीच गायन केलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी आपली जी कला होती त्या कलेचा पैशासाठी कधीही वापर केला नाही. आणि म्हणूनच काय झालं, घरची गरिबीची परिस्थिती जशी होती तशीच राहिली. त्यांना ही याचक वृत्ती, इतरांच्या घरी जाऊन भिक्षा मागण्याची वृत्ती त्यांना आवडेना. त्यांना वैराग्य आलं, त्यांचं संसारात मन लागेनासं झालं आणि ते गुरुच्या शोधासाठी घराबाहेर पडले. आणि योगायोगानं वेंगुर्ल्यात विष्णुबुवा नावाच्या एका सत्पुरुषाशी त्यांची भेट झाली. त्यांनी त्यांना संत रामदासांचा उपदेश सांगितला की आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ विवेका. आधी प्रपंच करा. आणि त्यामुळं तिथं त्यांनी विष्णुबुवांकडून रामदासी दीक्षा घेतली आणि ते परत घरी आले आणि आपलं उर्वरित आयुष्य फक्त आणि फक्त रामसेवेसाठीच अर्पण करील अशी त्यावेळी त्यांनी शपथ घेतली आणि आयुष्यभर त्यांनी श्री रामसेवाच केली. त्यासाठी सर्वप्रथम त्यांनी काय केलं तर आपल्या घरात एक मंदिराची उभारणी केली. राम सीता मूर्तीची प्रतिष्ठापना त्या घरात केली. आणि त्या देवळाची रचना अशी होती की बाहेरून घर आणि आतून देऊळ अशी त्याची रचना होती. कारण त्यावेळी मंदिरं बांधायला सरकारची परवानगी नव्हती. आणि राममूर्तीची प्रतिष्ठापना करून रामनवमीचा उत्सव धूमधडाक्यात त्यांनी साजरा करण्यात तिथं सुरुवात केली. आणि रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत जो उत्सव होत होता त्या उत्सवासाठी म्हणून त्यांनी ललित रचली, काव्य रचली, साक्या, दिंड्या, संवाद यांचा वापर करून काही नाटकंही रचली. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी 4 नाटकं त्यावेळी रचली होती. एक शुकरंबा संवाद, लोपमुद्रा संवाद, नटसुभद्रा विलास आणि अहिल्योद्धार ही 4 नाटकं त्यांनी या रामनवमीच्या उत्सवासाठी करमणुकीसाठी लोकांच्या. त्यातील पहिली 3 नाटकं कधी रंगमंचावर आली याचा भक्कम पुरावा सापडत नाही. परंतु संगीत अहिल्योद्धार हे नाटक 1870 साली त्यांनी त्याचा प्रयोग केला होता. त्यावेळी प्रयोग हा शब्द प्रचलित नव्हता, त्यांना खेळ म्हणायचे. तो खेळ त्यांनी 1870 साली तिथं सादर केला होता. त्याची लिखित संहिता जी अतिशय दुर्मिळ संहिता आहे ती मिळवून गोव्यातील प्रतियश दिग्दर्शक विजयकुमार विश्वनाथ नाईक यांनी ती मिळवून ते नाटक परत एकदा रंगमंचावर आणलं होतं आणि गोव्यामध्ये विविध ठिकाणी जाऊन त्या नाटकाचे प्रयोग त्यांनी केले होते. तर ती नाटकं पाहून अण्णासाहेब किर्लोस्करांना स्वतः नाटक लिहिण्याची स्फूर्ती असं मानलं. ती एक छोटीशी हकीकत सांगतो की क्रॉफर्ड नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याबरोबर अण्णासाहेब गोव्यात आले होते आणि त्यावेळी हा रामनवमीचा उत्सव चालू होता आणि त्यांनी डोंगरी गावात जाऊन बांधकरांची ही नाटकं पाहिली आणि ते अगदी भारावून गेले. आणि त्यांनी तिथल्या तिथंच बांधकरांना विनंती केली, आताच्या आता तुमच्या संचासह महाराष्ट्रात तुम्हाला तिथं प्रसिद्धी मिळेल आणि पैसाही मिळेल. परंतु बांधकर महाराजांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला आणि त्यांना सांगितलं की ईश्वर सेवेसाठी जी नाटकं मी रचलेली आहेत त्याचा मी व्यापार करू इच्छित नाही. त्यांनी नकार दिल्यानंतर अण्णासाहेबांनी त्यांना एकच विनंती केली, तुम्ही येत नसाल तर निदान मला महाराष्ट्रात जाऊन अशा प्रकारची नाटकं लिहिण्याची प्रेरणा मिळावी
म्हणून मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. असं म्हणतात, बांदकरांनी श्रीफळ आणि श्रीरामांचा अंगारा त्यांना देऊन त्यांना आशीर्वाद दिला. आणि असं म्हटलं जातं की त्यानंतर अण्णासाहेबांनी महाराष्ट्रात जाऊन संगीत शाकुंतल हे नाटक लिहिलं आणि ते 1880 साली रंगमंचावर आलं. म्हणजे कृष्णंबट बांदकरांनी आपलं अहिल्यावतार नाटक सादर केल्यानंतर 10 वर्षांनी, आणि म्हणूनच त्यांनी म्हटल्याप्रमाणे मराठी संगीत रंगभूमीचे जनक हे अण्णासाहेब किर्लोस्कर नाही, तर ते कृष्णंबट बांदकर, आपल्या गोव्यातील कृष्णंबट बांदकर हेच आहेत. तर हे कृष्णंबट बांदकर ते कीर्तनकारही होते आणि म्हणूनच त्यांनी कीर्तनासाठी अत्यंत सुंदर अशी आख्याने, आणि मुख्य म्हणजे ते गायक असल्या कारणाने त्यांना संगीताची जाण असल्या कारणाने ते आख्यानं रंगवून सांगत असत. आणि त्यांनी लिहिलेले आख्यानं, त्यातली 2 आख्यानं, मला वाटतं एक पिंगला आख्यान आहे, ते अजूनही कीर्तनकारांना माहिती आहे. पण अशी त्यांनी लिहिलेली ही जी आख्यानं आहेत ती एकत्र करून कुणीतरी ती मिळवून ती पुस्तक रूपानं प्रदर्शित करणं आवश्यक आहे, कारण त्याचा फायदा बाकी कीर्तनकारांना होऊ शकतो. असा एक प्रयत्न कृष्ण जगन्नाथ थळी, बघा इथं पण कृष्ण आहे आणि जगन्नाथ आहे, कृष्ण जगन्नाथ थळी या गोमंतकी चरित्रकारानं बांदकराच्या जवळजवळ 800 रचना एकत्र करून त्या कृष्णंबट बांदकर यांचा चरित्र सचित्र काव्य प्रवास, कृष्णंबट बांदकर यांचा सचित्र काव्य प्रवास असं त्या पुस्तकाचं नाव आहे. त्या पुस्तकात त्यांनी रचलेल्या 800 रचना आहेत. ते त्यावेळी प्रकाशित त्यांनी केलं होतं थळी यांनी, पण ते पुस्तक सुद्धा आता दुर्मिळ झालेलं आहे. आणखी एक मुद्दाम गोष्ट नमूद कराविषयी वाटते की आज आपण गोमंतकामध्ये जो कीर्तनाचा आणि भजनाचा प्रसार झालेला पाहतो, त्यामागे सुद्धा बांदकरांचं कर्तृत्व आहे. कारण भजन सप्ताहामध्ये ज्यांना आपण गुरु मानतो ते ब्रह्मीभूत जगन्नाथ बुवा बोरीकर हे बांदकरांचे शिष्य. बांदकरांनी त्यांना आज्ञावजा सूचना केली होती की तुम्ही गोमंतकात जागोजागी जाऊन अशी परिस्थिती निर्माण करा की ज्यामुळे लोक भजन करतील, कीर्तन करतील आणि देवळातून भजनी सप्ताह गोव्यामध्ये गोमंतकामध्ये सुरू होतील. आणि तो आदेश घेऊन जगन्नाथ बुवा बोरीकर गोव्यात ठिकठिकाणी गेले. आणि आज आपण जे सप्ताह पाहतो, भजनी सप्ताह पाहतो किंवा भजन कीर्तनाचा एवढं जे वेळ आपल्या गोव्यात पसरलेला आहे, त्याच्या मागे खरं म्हणजे कृष्णंबट बांदकरांची प्रतिभा आहे. त्यांच्या सूचनेवरून हे सगळं झालेलं आहे. तर शेवटी समारोप करताना मला असं म्हणावंसं वाटतं की गोमंतकातील साहित्य क्षेत्रामध्ये ज्यावेळी महाराष्ट्रात मराठीतून वाङ्मय निर्मिती होत होती, त्यावेळेपासूनच गोमंतकात सुद्धा वाङ्मय निर्मिती होत होती. आणि ती प्रामुख्याने मराठी भाषेतूनच होत होती, कारण ती त्यावेळी व्यवहाराची आणि साहित्याची भाषा होती. आणि मुद्दाम सांगावंसं वाटतं की मराठीतील पहिलं श्रीकृष्ण चरित्र हे कुणी महाराष्ट्रीय लेखकाने नव्हे तर कृष्णदास शामा या गोमंतकी लेखकानं लिहिलं होतं. तो काळ एकनाथांच्याही अगोदरचा आहे. संत एकनाथांच्या अगोदर म्हणजे 1526 साली तो ग्रंथ त्यांनी मराठीतून लिहिला होता. म्हणजे त्या काळी महाराष्ट्राबरोबरच गोमंतकातूनही मराठीतून साहित्य निर्मिती होत होती. आणि कृष्णदास शामा यांचा यथोचित गौरव करताना आम्ही त्याचं नाव आता पणजीतील वाचनालयाला दिलेला आहे. तो त्यांचा यथोचित गौरव आम्ही केलेला आहे. पोर्तुगीज राजवटीत 450 वर्षांच्या दुर्मिळ राजवटीत पोर्तुगीजांनी अनेक मराठी ग्रंथाची होळी केली, पण तरी सुद्धा
मराठीतून वाङ्मय निर्मितीची जी परंपरा होती ती काही खंडित झाली नाही, ती अजूनही अव्याहतपणे चालू आहे. म्हणजे ती त्या काळी सुद्धा किती समृद्ध होती हे आम्हाला कळून येतं. तर आजही गोमंतकात अतिशय सकस अशी साहित्य निर्मिती होत आहे. कारण गोमंतकातील वातावरण आपण पाहतो, गोमंतकाचा इतिहास आपण पाहतो, गोमंतकातील निसर्ग म्हणा, गोमंतकातील जो गोमंतकाचा भूगोल आहे, हे सर्व वातावरण जे आहे ते वातावरण साहित्य निर्मितीला पोषक असं वातावरण आहे. आणि त्यामुळं अतिशय सकस राहू द्या, अतिशय सकस आणि दर्जेदार अशी साहित्य निर्मिती मराठी साहित्यिकाच्या हातून घडत आलेली आहे आणि ती यापुढेही होत राहणार अशी आपण आशा व्यक्त करूया. आपल्या सर्वांचा निरोप घेण्याआधी मी असं म्हणेन की गाण्यामध्ये, काव्यामध्ये, भजनामध्ये, कीर्तनामध्ये आणि नाटकामध्ये प्रावीण्य मिळवणारा कृष्णंबट बांदकरांसारखा लोकोत्तर पुरुष आजपर्यंत झालेला नाही. इतक्या सगळ्या गुणांचं एकत्र दर्शन एका माणसात दिसणं आणि संतांच्या तोडीचा त्यांचा आचरण हे आज एका माणसात दिसणं तशी खूप कठीण गोष्ट आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की डोंगरी कामाचे विष्णुसूर्या वाघ यांच्यामध्ये ती क्षमता होती. त्यांच्या वाणीत, त्यांच्या लेखणीत अक्षरशः सरस्वती नांदत होती. परंतु दुर्दैवानं त्यांनी रंगमंचावरून अकाली ॲक्सिड घेतली, परंतु त्यांच्यामध्ये ती क्षमता होती. आज आपण बांदकरांचं स्मरण करता करताच आणखी 2-3 नावं मला घ्यावीशी वाटतात. ते म्हणजे गोमंतकातील आद्य स्त्री नाटककार हिराबाई पेंडेकर, ज्यांनी जयद्रथ, विडंबन आणि यामिनी ही 2 नाटकं लिहिली आणि ती रंगमंचावर आणली. त्याचंही आज स्मरण करावं असं वाटतं. गोव्याच्या मुक्तीसंग्रामावर कोणीतरी बोललं मगाशी, गोव्याच्या मुक्तीसंग्रामावर जळता गोमंतक यासारखं एक धाडसी नाटक लिहिणारे सखाराम बापू बर्वे, त्यांचं नाव आपणा सर्वांना माहिती असेल. आणि यात आणखी 2-3 नावं आहेत. श्रीकृष्ण आरुस्कर आहेत, श्रीकृष्ण आरुस्कर आणि रमाकांत पायाजी. आपल्याला आठवत असेल की गोमंतकामध्ये अशी परिस्थिती आहे की एका मांडावर सलग 5-5 दिवस, 6-6 दिवस नाटकं चालायची. आणि अशी एक गंमत होती की त्यामध्ये एक तरी नाटक रमाकांत पायाजीचं असायचं किंवा आरुस्करांचं असायचं. तर अशा या नाटककारांचं आज स्मरण करणं गरजेचं आहे. त्यात आणखी एक नाव मी मुद्दाम घेतो, कारण गोकुळदास मुळवी हे नाटककार आमच्या गावचे. त्यांनी तू आई आहेस का हे सत्य घटनेवर आधारित नाटक लिहिलं आणि ते अमाप लोकप्रिय झालं होतं. आणि ते नाटक बघायला आम्ही सायकलनं वेगवेगळ्या ठिकाणी त्यावेळी जायचो. प्रचंड गर्दी जमायची. आणि तुम्हाला सांगतो, त्या नाटकातील तो चुडी घेतलेला गंचार ज्यावेळी प्रत्यक्षात रंगमंचावर यायचा, त्या येऊन अंगावर अक्षरशः शाळे यायची. आणि ते नाटक पाहण्यासाठी इतकी गर्दी व्हायची की जागा मिळणं म्हणजे महाकठीण काम होतं. असा हा नाटककार गोकुळदास मी आजही ते हयात आहे. त्यांचं मी मुद्दामून नाव घेतलं. आणखी एक नाव घेतो, नारद धारगळकर आहेत, ज्यांचं युद्धाचं आव्हान हे नाटक त्या काळी अतिशय प्रसिद्ध होतं. गोमंतकातील तुम्हाला असा एकही रंगमंच, हौशी रंगमंच सापडणार नाही जिथं युद्धाचं आव्हान हे नाटक रंगमंचित झालं नाही. आणि हे मुद्दाम मी नमूद करतो, कारण युद्धाचं आव्हान या नाटकात मी प्रथमतः नारदाची भूमिका केली होती. आणि त्यानंतर अनेक नाटकात नारद, श्रीकृष्ण, इंद्र अशा भूमिका माझ्या वाट्याला आला. परंतु त्याच्या आधी मी 7वीत असताना तुम्ही सांगितले, ओळख करून दिल्याप्रमाणे
त्यावेळी 12 वर्षांचा असताना गड आला पण सिंह गेला या नाटकात रायबाची मी प्रथम भूमिका केली होती. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच मी सांगतो त्यावेळी मला सुद्धा प्रेक्षकातून 10 रुपयांचं बक्षीस मिळालं होतं. आणि माझ्या वडिलांनी काय केलं, तिथल्या तिथं प्रयोग संपल्यावर ते बक्षीस नरहरी बुवा वळवेकरांना रंगमंचावर बोलावून त्यांच्या पायाशी मला ठेवण्यात सांगितलं. ते मला मिळालेलं पहिलं बक्षीस. त्यांना 5 रुपये, मला त्यावेळी 10 रुपये मिळाले. ते अजूनही आठवतं. तर असे हे नाटककार आहेत ज्यांनी रंगभूमीची सेवा केली, नाटकं लिहून, आणि ज्यांनी आपली कला रंगमंचावर सादर केली, ज्यांनी आपल्या मराठी रंगभूमीची सेवा करण्याकरता गोव्याबाहेरही ते गेले. त्यातील मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणा, मास्टर दत्ताराम, आपले प्रसाद सावकार यांचं सुद्धा मी यावेळी स्मरण करतो. नाटककार, हल्लीचे नाटककार विष्णुसिंह वाघ आणि सोमनाथ नाईक यांनी सुद्धा अतिशय सकस अशा संहिता लिहिल्या, त्यांचंही मी यावेळी स्मरण करतो. सम्राट क्लब कपलेश्वरीनं आज मला इथं बोलावून या संगीत रंगभूमी, गोमंत रंगभूमी दिनानिमित्त बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. आणि जे काही थोडीशी रसिक मंडळी इथं आहेत त्या सर्वांना गोमंत रंग शुभेच्छा देतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद.